या गुन्ह्याशी जो आहे त्यांचा काही संबंध नाही आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते आरोप केवळ एक मीडिया प्रेशरखाली आणि एकंदर या गुन्ह्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांना या गुन्ह्यामध्ये, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विनाकारण गवलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसताना त्यांना या प्रकरणात आरोपी केलेला आहे, असा त्यांचा एकंदर न्यायालयासमोर स्टँड आहे. प्रकरण दाखल करायला झालेला जो उशीर आहे आणि तो जो उशीर झाला आहे तो हे दर्शवतो की त्यांना इंटेन्शनली या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे. आणि मुळामध्ये त्यांनी जो त्यांच्यावरती कलम लावलेले आहेत ते कलम जर पाहिले तर 308, 1, 2, 3, 4, 5 जे हे कलम आहेत, आपण जर पाहिले तर प्रत्येक कलमामध्ये त्याची वेगळी वेगळी डेफिनेशन दिली. त्यानुसार ते जर पाहायला गेलं तर खंडणी मागितली, खंडणी दिली आणि खंडणी घेतली. याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे, खंडणी मागितल्यानंतर कुठेही आजपर्यंतच्या तपासामध्ये खंडणी जी मागितलेली आहे ती त्यांना दिली अशा प्रकारचा कुठलाही पुरावा या प्रकरणामध्ये उपलब्ध नाही आहे किंवा